व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो, म्हणजे व्याधाचं आचरण, व्याध म्हणजे कोण? खाटीक. मग त्याचं आचरण काय असणार आहे? पण त्याला भगवंताने कृपा केली का? तर त्यानं माता पित्याची सेवा केली. मग त्याला ते उदाहरण पुरलं नाही. कोण म्हणाला की व्याध तो वयानं मोठा होता म्हणून भगवंतांनी कृपा केली, तर पुढे लगेच उदाहरण दिले ध्रुवस्य च वयो. ध्रुव बाळ किती वर्षाचा होता? अवघ्या 5 वर्षाचा असताना त्याला आढळपद प्राप्त करून दिलं. म्हणजे वयाचा संबंध आहे का? नाही. तुमचं आचरण कसंही असू दे, वय कितीही असू दे, विद्या गजेंद्रस्य का. मग काही जण म्हणतील ध्रुव शिकलेला होता, शहाणा होता, मग तो गजेंद्र मोक्ष माहिती आहे सगळ्यांना कथा गजेंद्र मोक्षाची. मग त्या गजेंद्रला मोक्ष प्राप्त झाला, मग तो कुठल्या महाविद्यालयामध्ये जाऊन पीएचडीची डिग्री घेतली होती त्यांनी? मग ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का क्या जातिर्विदुरस्य यादव. म्हणजे मग तो गजेंद्र जातीने मोठा होता, मग विदुराची काय कथा? तो दासीपुत्र, मग त्याच्या घरी कणिकाला गेला की नाही गेला? म्हणजे किती उदाहरण दिले. कुब्जा कशी होती? 8 ठिकाणी वाकडी होती, तरी देखील तिच्यावर कृपा केली. सुदामा श्रीमंत नव्हता, कोण म्हणे श्रीमंतांना भगवंत कृपा करतो. मग सुदामाची कथा आपल्याला माहिती आहे. तो श्रीमंत होता का? 3 मुली पोळीच्या बदल्यात अख्खी सुदामा नगरी त्यांनी सुवर्णालंकाराने सजवून दिली होती. मग भगवंत काय बघतो? त्याला काय हवंय? पत्रम पुष्पम फलम तोयम, काही पण कसं द्या? भक्त्या, भक्ती भाव त्यानं जर तुम्ही अर्पण केलं तर मग तुमचं जात पात वय शिक्षण रंग रूप काहीही बघत नाही. तो भगवंत